नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सध्या तुम्ही जर बघितलं तर रायगड, त्यानंतर लातूर आणि रत्नागिरी पोलीस पाटील पदाची जी काही भरती आहे ती सुरू आहे. याच्यामध्ये रायगड आणि लातूरचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. रत्नागिरीचं थोड्या दिवसामध्ये जाहीर होणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची जी प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तर आज आपल्याला आपण जे झालेल्या पेपरचे विश्लेषण बघत आहे, त्याच्यामध्ये आज आपल्याला पालघर पोलीस पाटील पदाचा जो पेपर झालेला आहे 2017 ला, तर हा पेपर आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर बघा, हा पेपर पाहण्यापूर्वी ज्यांना आपल्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आपला नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती आपल्याला कॉल मेसेज करायचा आहे. तर इथे तुम्हाला बॅच संबंधीची डिटेल माहिती दिली जाईल. तर जास्त वेळ न लावता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न पहिला आहे, बहमन शहाने कर्नाटक राज्यातील डॉट डॉट येथे आपली राजधानी स्थापन केली. तर बघा, बिदर, गुलबर्गा, कोरगाव आणि बदामी. तर एकच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुलबर्गा या ठिकाणी बहमन शहाने कर्नाटक राज्यातील आपली राजधानी बनवलेली होती. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अभ्यास करत असताना झालेल्या प्रश्नपत्रिकांचं जर विश्लेषण केलं तर कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात, कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातात ते समजतं. त्यामुळे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ही प्रश्नपत्रिका जी आहे ती अभ्यासाची आहे. याच्यातले बरेचसे प्रश्न या ठिकाणी रिपीट होताना सुद्धा तुम्हाला दिसून येतील. आता हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून बघत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा गणिताचा आहे. 12 व 28 यांचा लसावी किती? तर आता आपल्याला गणिताची फक्त उत्तरं बघायची आहेत. नंतर आपण झालेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये जेवढी काही गणित आहेत, तेवढी गणिताचं स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहे. तर प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे बघा, 84. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली आहे, त्यामध्ये सगळे टॉपिक या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे नेमके जागतिक स्थान ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला काय म्हणतात? तर 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, GPS. प्रश्न क्रमांक 4 आहे, एका साखर कारखान्यामध्ये 48 टन ऊसापासून 5376 किलोग्राम साखर मिळते. सविताच्या शेतात तयार झालेला ऊस 50 टन आहे. तर या ऊसापासून किती किलोग्राम साखर तयार होईल? तर 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 आहे, सूर्याभोवती वेगवेगळ्या कक्षांमध्ये किती ग्रह परिभ्रमण करतात? तर 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8 ग्रह परिभ्रमण करतात. प्रश्न क्रमांक 6, सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी डॉट डॉट देशाने पुढाकार घेतला? तर 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारताने पुढाकार घेतलेला होता. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? बाबर, हुमायून, शेरशाह सुरी, अकबर. तर 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बाबर. प्रश्न क्रमांक 8, एका रांगेत गणेश डावीकडून 25वा व उजवीकडून 25वा आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत? तर 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 49. प्रश्न क्रमांक 9, जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोण जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम पाहतात? तर 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जिल्हाधिकारी हे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम पाहत असतात. प्रश्न क्रमांक 10 बघा, 2017 सालचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूला दिलेला आहे? तुम्ही आता हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे, हा 2025 ला कुणाला दिलेला आहे आणि 2026 ला कुणाला दिलेला आहे, एवढी माहिती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या गोष्टीसाठी दिला जातो किंवा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव जे बदललेलं आहे ते नवीन नाव काय आहे, हेच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर 2010चं सॉरी 2017ला जो पुरस्कार त्यावेळी त्याचं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नाव होतं. आता मात्र त्याचं नाव या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरदार सिंग. तुम्ही 2026चा बघायचा आहे कुणाला दिला. जर 2026चा पुरस्कार दिला नसेल तर 2025चं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे देशातील डॉट डॉट क्रमांकाचे मोठे राज्य आहे. 11व्या क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता इथं लक्षात ठेवा, क्षेत्रफळाचे सर्वात जास्त राज्य, क्षेत्रफळाने कमी कोणतं राज्य आहे ते तुम्हाला बघायचं आहे किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सगळ्यात मोठं राज्य, लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात कमी राज्य कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला माहित करून घ्यायचं आहे.
तुम्ही जर आपलं ई बुक घेतले तर तुम्हाला ई बुक मध्ये या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे. प्रश्न 12वा आहे, अणुसिद्धांत कोणी मांडला? तर 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, इसवी सन 1713 मध्ये निजामाने डॉट डॉट येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हैदराबाद या ठिकाणी वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत? 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 36 जिल्हे आहेत. 2100चे 16% बरोबर किती? तर 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 336. प्रश्न क्रमांक 16, एका व्यक्तीची ओळख करून देताना प्रीतम अजयला म्हणाला की ही तुझ्या मामाच्या मुलाची एकुलती एक आत्या आहे, तर त्या व्यक्तीचे अजयशी नाते काय? 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आई. मित्रांनो, इथे जे तुम्हाला प्रश्न दिसत आहे, नफा तोटा, टक्केवारी, त्यानंतर नातेसंबंध, तर या प्रत्येक टॉपिक वरती आपण लेक्चर घेतलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांना हे लेक्चर्स आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. ज्यांनी आपली बॅच अजूनही घेतलेली नाही त्यांनी 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, युआन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चीन. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राच्या दक्कन लावा प्रदेशात डॉट डॉट मृदा विकसित केली जाते. 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, काळी मृदा. प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणता संपर्कजन्य रोग आहे? 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गजकर्ण. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ डॉट डॉट येथे घेतली. 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रायरेश्वर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 21, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेत खालीलपैकी कोणत्या संस्थेचा समावेश होत नाही? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज्य शासन. 16 खुर्च्यांची किंमत 1680 रुपये आहे, तर एका खुर्चीची किंमत किती रुपये होईल? 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 105 रुपये. प्रश्न क्रमांक 23, पाणी फाउंडेशन तर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये 2016 मध्ये कोणत्या गावाला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले? तर हा प्रश्न 2017चा चालू घडामोडीवरचा आहे. तर मी तुम्हाला चालू घडामोडीचे लेक्चर देणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर होणार आहेत. प्रश्न क्रमांक 24, सरदार सरोवर कोणत्या नदीवरती आहे? तर 24चं उत्तर आहे नर्मदा या नदीवरती सरदार सरोवर आहे. अवकाश तंत्रज्ञान संबंधी भारतात कोणती अंतराळ संस्था कार्यरत आहे? तर कोणती आहे? इस्रो. मंगल पांडे यांनी डॉट डॉट येथे छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बराकपूर. खालीलपैकी कोणता कर नगर परिषदेच्या उत्पन्नाचे साधन नाही? 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्पन्न कर. माथेरानला गेलेल्या 25 लोकांचा एकूण खर्च 2575 रुपये झाला, तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती? 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 303. 2017 सालचे 97वे अखिल भारतीय नाट्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? आता 2026ला जे नाट्य संमेलन झालेलं आहे ते कितवं आहे आणि त्याचसोबत ते कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे हे तुम्हाला बघायचं आहे. 100वे मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरणार आहे ते आपण कालच्या लेक्चरला चालू घडामोडीच्या दिलेलं आहे. परंतु हे अखिल भारतीय नाट्य संमेलन आहे, तर 2026चं कितवं आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, भारतातील ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य कोणते? 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश. सेंद्रिय खत तयार करण्यासाठी कोणत्या कृमीचा वापर होतो? 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गांडूळ. प्रश्न क्रमांक 32, सत्यशोधक समाजाची स्थापना डॉट डॉट यांनी केली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी भारतात स्थापन झालेली पहिली महानगरपालिका कोणती? 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मद्रास. आता हे ज्या पहिल्या गोष्टी आहेत आपल्या भारतातल्या त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तर मद्रास महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 34, एक रेल्वे 5 तासात 625 किलोमीटर अंतर कापते, तर ती रेल्वे 2 तासात किती किलोमीटर अंतर कापेल?
34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 250 किलोमीटर. जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन कोणते? 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुगल. सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे कोणत्या पिकाबाबतचे संशोधन केंद्र आहे? पर्याय क्रमांक सी ऊस. पुढीलपैकी कोणता विषाणूजन्य रोग आहे? 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कावीळ. प्रश्न क्रमांक 38 गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह गुजरातमधील डॉट डॉट गावातून सुरू करावे याचे निश्चित केले. 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दांडी. प्रश्न क्रमांक 39 त्या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला जर विचारलं की दांडी हे गाव, महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रहास सुरुवात केलेली दांडी हे गाव कोणत्या राज्यात आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे गुजरातमध्ये आहे. तुम्हाला कसाही प्रश्न फिरवून विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 39 भारतीय न्याय व्यवस्थेच्या शिरोभागी कोण असते? 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 13. प्रश्न क्रमांक 41 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी सातारा जिल्ह्यातील डॉट डॉट या शाळेत प्रवेश घेतला. 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रतापसिंह हायस्कूल. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता? प्रश्न क्रमांक 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तारापूर. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? प्रश्न क्रमांक 43चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44 भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तटरक्षक दल. प्रश्न क्रमांक 45 एका गावची लोकसंख्या 1000 आहे, ती दरवर्षी 10% कमी होती, तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल? तर 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7290. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46 अग्निपंख या पुस्तकाचे मूळ लेखक कोण? तर बी एपीजे अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 47 पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? आता तुम्ही ज्या जिल्ह्यातून अभ्यास करत आहात त्या जिल्ह्याची निर्मिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 48 नत्रयुक्त खत कोणते? 48चं उत्तर आहे युरिया हे काय आहे? नत्रयुक्त खत आहे. प्रश्न क्रमांक 49 सातारा जिल्ह्यात डॉट डॉट यांनी प्रति सरकारची स्थापना केली. उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न क्रमांक 50 पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 51वा प्रश्न अरुणने एक वस्तू 50 रुपयात घेऊन ती 60 रुपयास विकली, तर अरुणला शेकडा नफा किती रुपये झाला? 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20 रुपये नफा झाला. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक ए यवतमाळला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 53 पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल म्हणजे डॉट डॉट वर. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंद्र हा सर्वात जवळचा खगोल आहे. डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक म्हणजे कोणतं आहे? तर ते आहे डेसिबल. स्वतंत्र भारताचे संविधान डॉट डॉट रोजी अंमलात आले. 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 जानेवारी 1950. लक्षात ठेवा स्वतंत्र भारताचे संविधान अंगीकृत केव्हा करण्यात आले? स्वतंत्र भारताचे संविधान अंमलात केव्हा आले? स्वतंत्र भारताचे संविधान स्वीकारण्यात केव्हा आले? तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. या प्रश्नांमध्ये तुम्हाला गफलत व्हायची नाही, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती संस्था संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न आहे? 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ILO. 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 160. तर वयवारीची सुद्धा आपण गणित मित्रांनो लेक्चरमध्ये घेतलेले आहे, किंवा इतर जे आपल्या प्लेलिस्ट आहेत त्या प्लेलिस्ट जर युट्यूबला जाऊन तुम्ही चेक केला तर तिथे तुम्हाला प्रत्येक प्रकारची गणित या ठिकाणी बघायला मिळणार आहे. खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिन कोणता? तर 25 जानेवारी हा काय आहे? राष्ट्रीय मतदार दिन आहे. लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांना मी जेवढ्या टेस्ट देतो त्यानंतर मी काही त्यांना व्हिडिओ देत असतो.
तर ह्या टेस्ट आणि हे व्हिडिओ एवढं तुम्ही बघितलं आणि ज्या पीडीएफ दिलेल्या आहेत त्या पीडीएफ जर तुम्ही व्यवस्थितरित्या वाचल्या, दररोजच्या दररोज त्याचं रिव्हिजन केलं, वाचलं तर तुम्हाला 100% 70 प्लस मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत. जिल्हा विशेषतः एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 59 महासागरामुळेच सर्वात वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. तर महासागरामुळे काय झालेलं आहे? स्वस्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. प्रश्न क्रमांक 60 सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणले जाते? 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 61 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले. तर उत्तर आहे समता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 62 खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही? तर 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, माहितीचा अधिकार याचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही. शरद व शारदा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 36 असल्यास शरदचे वय किती? 63चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 20. प्रश्न 64 कल्याणगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर उत्तर आहे 64चं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3, कोरेगाव. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 65 प्रकाश किरण एका सेकंदात सुमारे ... किलोमीटर प्रवास करतो. तर 65चं उत्तर आहे 3 लाख किलोमीटर प्रवास करतो. प्रश्न क्रमांक 66 शेणापासून मिळणारा कोणता वायू जळण म्हणून वापरतात? तर प्रश्न क्रमांक 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मिथेन. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? तर उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 68 ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सरपंच. प्रश्न क्रमांक 69 225/64 वर्गमूळ किती? तर 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 15/8. सातारा जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? मित्रांनो या ठिकाणी ही जी हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी प्रश्नपत्रिका आहे ही पालघरची नसून या ठिकाणी कोणती आहे? तर ही सातारा जिल्ह्याची आहे, लक्षात ठेवा. चुकून आपलं या ठिकाणी पालघर झालेलं आहे. तर ही जी प्रश्नपत्रिका आहे ही सातारा जिल्ह्याची आहे. त्यानंतर बघा सातारा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर हे जे विधानसभा मतदारसंघ आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत, किती लोकसभा मतदारसंघ आहेत, तिथले प्रतिनिधी कोण आहेत, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आपणही आपल्या बॅचमध्ये हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करत असतो. तर 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. पुस्तकांचे गाव सातारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे. पुढीलपैकी कोणत्या धातूला राजधातू असे म्हटले जाते? 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सोनेला या ठिकाणी राजधातू म्हणलं जातं. मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि ज्यांना आपली बॅच परचेस करायची आहे त्यांनी 97 30 61 32 37 या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. प्रश्न क्रमांक 73 स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि यांचा नुकताच पंतप्रधान पदाचा जो जास्त दिवस पंतप्रधानवर राहण्याचा विक्रम आहे तो नरेंद्र मोदी यांनी मोडलेला आहे. प्रश्न क्रमांक 74चं उत्तर आहे बघा 17/5. 6 क्ष वजा 1 बरोबर क्ष अधिक 11 तर क्ष बरोबर किती? तर 17/5. प्रश्न क्रमांक 75 पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर येथे होत नाही? तर 75 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मान नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होत नाही. महाराष्ट्रातील सर्वाधिक जलसिंचन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जलसिंचन साधनामुळे होते? तर 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विहीर या जलसिंचनामुळे होतं. स्कर्वी हा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. याची ट्रिक्स आपण सांगितलेले आहे बघा. ए जीवनसत्व, बी जीवनसत्व, सी जीवनसत्व आणि डी जीवनसत्व. तर याच काय आहे? रात आंधळेपणा.
आंधळेपणा. बीचं काय आहे तर बेरी. सीचं काय आहे तर स्कर्वी. डीचं काय आहे मुडदूस. तर लक्षात ठेवा, रात आंधळेपणामधला इथलं घ्या, तुम्हाला ची जोडी लावायची आहे. बेरी मधलं ब आहे, तुम्हाला बी ची जोडी लावायची आहे. स्कर्वी मधलं क आहे किंवा स्कर्वी मधलं क त्याला सी ची जोडी लावायची आहे. आणि मुडदूस मधला ड त्याला डी ची जोडी लावायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या 4 वरतीच प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात देशातून केली, तर 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दक्षिण आफ्रिका. जर कांद्याला दर ₹16 प्रति किलो असेल, कांद्याचा दर ₹16 प्रति किलो असेल आणि कांद्याची किंमत प्रति किलो 25% वाढवली, तर कांद्याचा प्रति किलो दर किती होईल? तर 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 20. आणि 80वा प्रश्न आहे, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुढीलपैकी कोणता घाट आहे? तर 80व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, खंबाटकी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 80 प्रश्न बघितलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याचबरोबर ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी माझा हा नंबर आहे 9730613236 या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून बघत आहे ते सांगायला या ठिकाणी विसरू नका. धन्यवाद.